राज्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने 13 जिल्ह्यात 94 तालुक्यात 1,36,000 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यात सर्वाधिक जास्त नुकसान नागपूर, यवतमाळ, नांदेड, वर्धा जिल्ह्यात झालंय। कुठे लिंबाच्या आकाराच्या तर कुठे मोसंबीच्या आकाराच्या गारांनी राज्याचं शिवार झोडपून काढलंय। गेल्या 2 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि पावसाने मोठं नुकसान केलंय। बुधवारच्या रोजी जी गारपीट झाली त्या ठिकाणी गारपीटमुळे असं पपईचं झालेल्या नुकसानीमुळे जे 8-10 दिवसात जे आमचा 70-75 हजारचा जो माल निघणारा होता एका पाडा, तर त्या अशा गारपीटमुळे जे नुकसान झाले, आता व्यापारी तो गारचा माल घेणार नाही आणि आता जो माल झाडावरती आहे तो सुद्धा व्यापारी घेणार नाही। राज्यातल्या धरणात आता 51% पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाळ्यात पिण्यासाठी तसंच शेतीसाठी पाण्याचं नियोजन करताना जलसंपदा विभागाची कसोटी लागणार आहे। राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु अशा 2441 प्रकल्पांमध्ये सध्या 18,973 दशलक्ष घनमीटर इतका साठा आहे।